हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आणि मुलींनो, कशा आहात? तर मस्तच असाल. तर चला आज आपण काहीतरी वेगळ्या विषयावरती बोलूया. तर रोज रोज पोत आणि हँडमेड ज्वेलरी कशी कशी थोडंसं वेगळं बोलूया. तर आपण सर्वच मैत्रिणी गृहिणी हाऊसवाईफच आहेत. तर हाऊसवाईफ म्हणजे काय, दिवसभर घरातले कामं करायचे, लेकरं सांभाळायचं, याच्यातून कुठं जायला, बाहेर कुठं हिंडायला फिरायला काहीच टाईम भेटत नाही. आणि स्वतःसाठी काही करावं असं यासाठी सुद्धा टाईम भेटत नाही. आपण त्यातच गुंतून राहतो दिवसभर. लेकरं सांभाळायचे, घरातले कामं करायचे, त्यात बोर होऊन जातो. मग आपल्याला कुठे जायची पण इच्छा होत नाही आणि स्वतःसाठी काही करावं यासाठी इच्छा होत नाही माणसाची. तर मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, त्यातले त्यात थोडासा टाईम काढून लेकरा बाळातून संसारातून याच्यातून थोडासा टाईम स्वतःसाठी काढायला पाहिजे. कारण की आता आपले मुलं छोट्याले आहेत, तर आपला टाईम त्यांच्यासोबत कामात खेळून जातो निघून. पण नंतर पुढं लेकरं मोठाले झाल्यानंतर, शाळेत जायला जायला लागल्यानंतर आपल्याकडं खूप टाईम असतो. आणि नंतर मग आपलं असं वाटतं आपलं जो एवढा टाईम आहे, आता आपण काय करायला पाहिजे. पण नंतर मग आपला डोक्यात पण येत नाही काहीतरी करावं, काय करावं नेमकी. त्यामुळं आपण आताच विचार करायला पाहिजे. जेव्हा लेकरं छोटे असतानाच आपण विचार करायला पाहिजे, आपण काहीतरी करायला पाहिजे. मग आपण काय करायला पाहिजे, आपल्याला कशामध्ये आवड आहे. एखाद्याला डबे वगैरे करायला म्हणा, घरच्या घरी बसून, किंवा एखाद्याला पार्लर करायला म्हणा, किंवा ब्लाऊज वगैरे शिवायला, किंवा असंच घरी काम करायला, किंवा असं नवीन काही काही सगळ्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळं डोकं असतं, हे करा ते करा. तर ज्याच्यामध्ये आपल्याला आवड असेल ना, तर ते आपण आहे ना आताच करायला सुरुवात करायची. म्हणजे आता जर सुरुवात केली तर थोडं थोडं करून तोपर्यंत लेकरं मोठं होईपर्यंत आपला जो व्यवसाय म्हणा किंवा जे करतो आपण त्याच्यामध्ये खूप प्रगती होते. नंतर मग आपल्याला टाईम असतो आपल्या व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी. तर त्यासाठी आपण आजच सुरुवात करायची आपल्या व्यवसायासाठी आणि आपल्याला जे हवं ते करण्यासाठी. कारण की आपलं पण थोडंसं नाव होतं चार लोकांमध्ये, आपण काहीतरी करतो बाबा, आपलं पण बरं वाटतं. चला आपल्या संसारासाठी आपला थोडासा हातभार लागतो. तर तुम्हाला कशात आवड आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी तर स्वतःचं सुरू केलेलं आहे. माझ्याकडे मशीन पण आहे, पण सध्या माझी मुलं छोटाले आहेत त्यामुळे मी मशीनवरती बसू शकत नाही. दिवसभर घरातलंच काम जातं, तर त्यामुळे मी मशीनवरती बसू नाही. मला ब्लाऊज वगैरे शिवता येतात. तर मी नंतर माझी मुलं थोडेसे मोठे झाल्यानंतर मी ब्लाऊज पण शिवणार आणि जे हँडमेड ज्वेलरीचं काम करते ते पण करणार. आणि नंतर ब्लाऊजला वर्क वगैरे निघला सध्या नवीन ट्रेंडला, तर ते पण करणार मी. त्यामुळे माझा टाईम असाच निघून जाईल. माझी मुलं मोठे झाल्यानंतर, ते शाळेत गेल्यानंतर त्यांना शाळेत नेऊन सोडायचं, शाळेत नेऊन सोडल्यानंतर घरातली कामं करायची, कामं झाल्यानंतर जे आपल्याला ज्या गोष्टी आवड आहे ते गोष्टी करायला आपण सुरुवात करायची. म्हणजे आपल्याला पण त्याच्यातून चार पैसे येतात आणि आपण पण खुश राहतो. चला बा आपण काहीतरी कमवतोय आपल्या संसारासाठी. मग आपल्याला जे हवं आहे ते आपण स्वतःच्या पैशामध्ये घेऊ शकतो. आपला जर नवरा एकटा जरी कमवत असेल, तर आपल्याला जर काही गोष्टी आवडत असेल तर आपण ते घेऊ शकत नाही. आपण काय म्हणतो, बाबा आपण घरी बसून असतो, आपला नवरा एकटा कमवतो, आपण त्याच्या जीवन काय काय आयुष करायची. तर मग आपण विचार करतो ना. तर ते जर आपण स्वतः जर चार पैसे कमवत असेल तर विचार करायची गरज पडत नाही ना. आपण चला आपण स्वतः कमवतोय, आपण आपल्या नवऱ्या जीवर नाही आहे, तर मग आपल्याला जे हवं आहे ते आपण घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पण मैत्रिणी तुमच्या भविष्यासाठी छोटासा काही का होईना व्यवसाय सुरू करा आणि तुम्हाला ज्यात आवड आहे तेच करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आणि असेच मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल अधूनमधून. तर भेटू परत पुढल्या व्हिडिओमध्ये. तर बाय.